हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं होतं की अंबिकाच्या हाताने आग विझते. हे बघून मंजिरी तणफण करत तिच्या खोलीत येते आणि ती विचार करत असते सतत की अंबिकाने फक्त हाताने आग कशी विझवली, अंबिकाने अग्नितत्वावर विजय कसा मिळवला, हे असं कसं शक्य आहे. तर तिला कोणी शक्ती दिली? ही काहीतरी वेगळं घडलं आहे. पण तपश्चर्या करून शक्ती मिळवली जाते. अंबिका तर आत्मा आहे, तिने कशी शक्ती मिळवली? की तिला ही शक्ती कोणी दिली? नाही, काहीतरी घडतंय आणि याच्यावर आळा घालावाच लागेल. मंजिरीची स्वतःभोवती चिडचिड होत असते. इकडे वेदा घरी आली असते. अथर्व तिच्या बाजूला बसून तिला पाणी देत असतो. मीराही असते आणि अंबिकाही असते. तेव्हा अथर्व बोलतो की वेदा, काय गं, कुठे गेली होतीस? तेव्हा वेदा बोलते की बाबा, आपल्याला फिरायला जायचं होतं ना. तेव्हा अथर्व बोलतो की हो, जाऊयात की. तेव्हा वेदा बोलते की बाबा, अरे मी आउट हाऊसकडे गेली होती. तेव्हा अथर्व बोलतो की आउट हाऊसकडे? तेव्हा वेदा बोलते की मला आई घेऊन गेली होती. तेव्हा मीराला काहीच कळत नसतं. तेव्हा अथर्वही शांत होतो. तेव्हा मीरा बोलते की अगं वेदा, तूच म्हणत होतीस ना खेळता खेळता तू तिकडे गेलीस आणि मग मी तिकडे आली. तेव्हा वेदाला आठवत नसतं. वेदा बोलते मी तिकडे गेली खेळता खेळता, पण मी का गेली असेल? तेव्हा मीरा बोलते अगं तूच नाही का खेळता खेळता तिकडे गेली होती? तेव्हा वेदा बोलते की मला आठवतच नाही आहे. तेव्हा अथर्वच्या लक्षात येतं की काहीतरी नक्कीच गडबड आहे, काहीतरी झालं आहे हे नक्की आहे. तेव्हा अथर्व बोलतो की इट्स ओके, इट्स ओके. तेव्हा वेदा बोलते की बाबा, म्हणजे मग आता जाणं कॅन्सल. तेव्हा अथर्व बोलतो की नाही नाही अगं, आपण पोस्टपोन करू असं समज, जाऊयात पण नक्की. तेव्हा वेदा बोलते की हो. तेव्हा अथर्व बोलतो की मला ना तुझं कौतुक करायचं आहे आणि तुलाच सॉरी पण म्हणायचं आहे. तेव्हा वेदा बोलते की कौतुक का? तेव्हा अथर्व बोलतो की मी तुझी ड्रॉइंग बुक बघितली, किती छान तू चित्र काढायला लागली, यू आर इम्प्रूव्हिंग, आय एम इम्प्रेस्ड. तेव्हा अथर्व बोलतो की सॉरी याच्यासाठी, मागे नाही का तू माझं चित्र काढलं होतंस, त्यावेळेस आम्ही तुझ्यावर हसलो होतो त्याच्यासाठी. तेव्हा वेदा बोलतो की बाबा, ते चित्र खाणच होतं. तेव्हा अथर्व हसतो आणि बोलतो की क्युटी. तेव्हा वेदा बोलते की बाबा, तुला माझं कुठलं चित्र आवडलं? तेव्हा अथर्व बोलतो की ते नाही का 4th पेजवरती. असं कसं सांगू, जा तुझी ड्रॉइंग बुक घेऊन ये. तेव्हा वेदा ड्रॉइंग बुक घ्यायला जाते. वेदा चित्राची ड्रॉइंग बुक घ्यायला जाते. मीरा बोलत असते की आता मी अथर्व यांना काय सांगू, वेदाच्या बाबांना. तेव्हा अंबिकाही तिला बोलते की मीरा, मला माहिती आहे तुझ्यासाठी खूप अवघड आहे, पण तुला आत्ता वेदाच्या बाबांना काहीही सांगता येणार नाही. तेव्हा वेदा पटकन नोटबुक घेऊन येते. अथर्व ड्रॉइंग बघतो आणि बोलतो की किती छान काढायला लागलीस तू चित्र. आता ना नेक्स्ट टाईम ना आपण बॉर्डरवर काम करूया, जा ठेवून ये तुझी बुक. वेदा पूर्ण बुक ठेवायला जाते. वेदा ड्रॉइंग काढायला जाते. तेव्हा अथर्व मीराला बोलतो की मीरा, काय झालं होतं? वेदा तिकडे का गेली आणि तू आउट हाऊसकडे का तिला घेऊन गेली? तेव्हा मीरा बोलते की तेव्हा अथर्व विचारतो. तेव्हा मीरा सांगते, तुम्हाला सांगितले ना, वेदा तिकडे खेळत खेळत गेली होती आणि मग मी तिला घ्यायला गेले. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा, नको ना खोटं बोलूस माझ्याशी. तेव्हा मीरा बोलते की नाही. तेव्हा अथर्व बोलतो की ठीक आहे. तेव्हा मीराच्या डोळ्यात खूप पाणी असतं. अंबिका तिथे जवळच असते. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा, काय झालं? तेव्हा मीरा बोलते की सॉरी वेदाचे बाबा, मी तुमच्याशी खोटं बोलले. तेव्हा अथर्व बोलतो की काय झालं? तेव्हा मीरा बोलते की वेदाच्या बाबा, वेदाला धोका होता तुमच्या आईपासून. मी तुम्हाला म्हटली ना, माझी घुसमट होते म्हणून मी सांगत नव्हते. तेव्हा अथर्व तिच्या जवळ जातो, तिला जवळ घेतो आणि बोलतो की अगं, पण माझ्याशी लपवायची काय गरज आहे आता? तुला मी सांगितले ना, मी आहे ना तुझ्यासोबत. तेव्हा मीरा बोलते की मला खूप भीती वाटते, रागाच्या भरात तुम्ही काहीतरी पाऊल उचललं आणि जे आहे ते सगळं बिघडेल. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा, ती बाई आपल्या वेदाच्या जीवावर उठली आणि गप्प बसून कसं चालेल? तेव्हा मीरा बोलते की मला कळतं आहे सगळं, मला तुमचं सगळा राग कळतो आहे, पण मी जे काही करते ना, ते फक्त तुमच्या आणि वेदाच्या सुरक्षिततेसाठी. तेव्हा अथर्व बोलतो की ठीक आहे, आय अंडरस्टँड. मी तुला प्रॉमिस करतो की आपल्या वेदासाठी मी गप्प बसेन. इकडे मंजिरीला म्हणत असते की हे कसं शक्य आहे? तेव्हा मंजिरी म्हणत असते की मला तेच कळत नाही, पण अंबिकाची शक्ती वाढली. तेव्हा मार्जरी बोलते की वाढली आहे, काही पुरावा? तेव्हा मंजिरी बोलते की पुरावा नाही पण. तेव्हा मार्जरी बोलते की पण बिन नको, काही अंदाज लावू नकोस. तेव्हा मंजिरी बोलते की पण काहीतरी अंदाज बांधावाच लागेल ना, त्याशिवाय आपल्याला कसं काही गोष्टी करता येणार आहे. तेव्हा मार्जरी बोलते की बांधावा लागेल आणि बांधणार यात खूप फरक आहे, कारण की असंही असू शकतं की त्या वेदाचा मृत्यू अग्नीने होणारच नसेल. तुला आठवतं आहे त्या
महागौरीने तिला एक शक्ती कवच दिलं होतं, त्याचा असर तिच्यावर अजूनही आहे. तेव्हा मंजिरी बोलते, मग काय करायचं, त्याचा असर तर अजूनपर्यंत असेल तर आपण ते कवच तोडायचं का मार्जरी? तेव्हा मार्जरी बोलते की मंजिरी, तुझ्या शक्तीवरचा आत्मविश्वास ढासळतोय. तेव्हा मंजिरी बोलते की नाही. तेव्हा मार्जरी बोलते की असं असेल तर चिरतारुण्य काय, हे फक्त स्वप्नच राहील. तेव्हा मार्जरी मंजिरीला सुचत असते की अग्नितत्व नाही, जलतत्वाचा वापर कर. ती कार्टी मला पाण्यात गुदमरून मरताना दिसते. आता ही संधी शेवटची समज आणि जा कामाला लाग. इकडे वेदा चित्र काढत असते. तेव्हा वेदा बोलते की आई बघ ना, बाबा म्हणाला या चित्रात काहीतरी ॲड कर. बघ मी एवढे असं काही ॲड केलं आहे. आणि तुला माहिती आहे का, मला आता मी पेंटरच वाटायला लागली. तेव्हा वेदा मीराला चित्र दाखवते. अंबिकाही बघते. त्या चित्रात वेदाने आता भोपळा ॲड केलेला असतो, भोपळ्यावाली म्हातारी. तेव्हा मीरा आणि अंबिका चित्र बघत असतात. तेव्हा त्यांना माया दिसते. माया जंगलात तिकडे तिकडे फिरत असते. तेव्हा मायाच्या लक्षात येतं तिकडनं एक म्हातारी येत असते की चाल रे भोपळ्या टुणूक टुणूक म्हणून. तेव्हा माया पटकन बघते त्या भोपळ्याकडे. तेव्हा माया बोलते इथे कोणीतरी आहे. तेव्हा ती बोलते की म्हातारी भोपळ्यात, हे कसं शक्य आहे? पण ते जाऊ दे, मला इथून बाहेर पडायचे, शी कॅन हेल्प मी. तेव्हा माया आवाज येते की आजी आजी ऐका ना. तेव्हा माया बोलते की ऐका ना आजी, मला इथून बाहेर पडायचे, तुम्ही इथे कशा आल्या सांगा ना. तेव्हा आजी बोलते की नाही नाही, मला खाऊ नकोस. तेव्हा माया बोलते की अहो मी का खाईन, मी काय तुम्हाला झोंबी वाटते का, नाही ना. तेव्हा आजी बोलते की हां एक काम कर. तेव्हा माया बोलते की हां बोला बोला बोला, कुठल्या दिशेने जायचं आहे, कुठल्या डिरेक्शनने जायचं आहे, इकडनं जायचं आहे तिकडनं जायचं आहे. तेव्हा आजी बोलते मी माझ्या लेकीकडे जाते, तू पोळी खाते, जाडजूड होते, मग तू मला खा. तेव्हा आजी बोलते, मी पुन्हा बोलते की मी माझ्या लेकीकडे जाते, तूप रोटी खाते, जाडजूड होते, मग तुम्हाला खा. तेव्हा माया बोलते की आजी तुम्ही काय बोलताय. माया चिडचिड करायला लागते आणि बोलते का गे म्हातारे, मी काय म्हणते की मी काय विचारते की मला बाहेर जायचं, इथून बाहेर कसं जायचं, हे काय बडबड करते. तेव्हा आजी पुन्हा बोलते चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. तेव्हा माया जोरात ओरडते मला इथून बाहेर पडायचं आहे, मला इथून बाहेर पडायचं आहे, जोरात किंचाळत असते. इकडे मीरा आणि अंबिका बघत असते. तेव्हा वेदा विचारते की आई कसं वाटलं. तेव्हा मीरा पटकन सावध होते आणि बोलते की छान काढलेस, घे तू. आणि मीरा आणि अंबिका बाजूला जातात. इकडे मीरा अंबिकाला बोलते की ताई ती माया चित्रात अडकली. तेव्हा अंबिका बोलते हो पण हे कसं शक्य आहे. तेव्हा मीरा बोलते की तुझ्या शक्तीमुळे. तेव्हा माया बोलते की असेलही, पण निर्जीव चित्रामध्ये कसं एखादी जिवंत व्यक्ती अडकू शकते. तेव्हा मीरा बोलते की याच्यात सगळ्यात त्या मंजिरीचं वेदाच्या आयुष्यासोबत खेळणं हे सगळं काहीतरी संबंध वाटतो आहे. तेव्हा मीरा बोलते की जे काही घडतं आहे ते नेमकं मंजिरीचंच असेल असं कशावरून नाही. तेव्हा अंबिकाही बोलते की हो ती तिच्या कर्माने तर गेली आहे, पण माया वेदाला त्रास देत होती हे त्या मंजिरीनेच तर सांगितलं नसेल. तेव्हा अंबिका तिला समजून सांगत असते की माया तिथे गेली आहे आणि मंजिरीने तिला काम सांगणं हे नक्की काहीतरी आहे. तेव्हा मीरा बोलते की माया आता तशीच अडकून राहणार. तेव्हा अंबिका बोलते की माहीत नाही, पण मायाच्या तिथे अडकणं हे काहीतरी संकेत आहे. तेव्हा मीरा बोलते की कसला संकेत ताई. तेव्हा अंबिका मीराला सांगत असते की म्हणजे माया आता चित्रात अडकली म्हणजे ती आपल्या ताब्यात आहे, आणि मग मंजिरीचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी आपण मायाकडनं काही मदत करून घेऊ शकतो का, याचा काहीतरी विचार करायला हवा. मंजिरी इकडे जंगलात येते आणि तिच्या काळमुख मणी हातात घेऊन ती मंत्र म्हणत असते की कालवर्षा प्रकट साधने. तेव्हा मंजिरी मंत्र म्हणत असते. तेव्हा तिच्या भोवती एक कुंड तयार होतो. तेव्हा ती वेदाला आवाज दे. तिच्या मागून वेदा बाहेर येते आणि बोलते की वेदा तुला पाऊस खूप आवडतो ना, जा त्या कुंडात जा. वेदा त्या कुंडात जाते आणि कुंडात जाऊन उभं राहते. मंजिरी पुन्हा मंत्र बोलते आणि पाऊस सुरू होतो आणि मंजिरी जोरजोरात हसत असते. वेदा ओली होत असते, कुंडात असते आणि मंजिरी बोलते की वेदा आता तुला इथून कोणीच वाचवू शकत नाही. तेव्हा मंजिरी बोलते की कोणीच नाही वाचू शकत, फक्त थोडा वेळ थांब, फक्त थोडा वेळ. तेवढ्यात तिकडनं मीरा झाडं लावण्यासाठी तिथे बाहेर गार्डनमध्ये येत असते. मंजिरी तिला बघते. मंजिरी खूप घाबरते. तेव्हा मीरा तिच्या जवळ येऊन उभी राहते. तेव्हा मंजिरी खाली बघते, खाली काहीच नसतं.
तेव्हा मंजिरी मनात बोलत असते की मीरा तू काहीच बघू शकणार नाही. पण तरीही मीरा बोलते की तुला असं समजू नको देऊ की मला काहीच दिसत नाही. तू इथे येऊन वेगवेगळ्या योजना आखशील आणि असं समजशील की आम्हाला काहीच कळणार नाही. तेव्हा मंजिरी बोलते की तू काय सतत माझा पाठलाग करत असते का? तेव्हा मीरा बोलते तुझ्या पाठलाग करायची काहीच गरज नाही आम्हाला, कारण की तुझी जागा आणि तुझी लायकी चांगलीच समजली आम्हाला. स्वतःला महान समजणं बंद कर. तुझा हाच अहंकार तुला एक दिवस मारून टाकेल बघ. आणि मीरा तिथून चालली जाते. मीरा पुढे जाते तेव्हा मंजिरी मनात बोलत असते की मला मीराच्या आत्मविश्वासाचं कौतुक वाटतं. एखादी छोटी गोष्ट जरी घडली ना तरी तुला असं वाटतं की तू हरवलंस मला, पण मला हरवणं इतकं सोपं नाही आहे मीरा. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.